नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नमस्कार. प्रथमतः आपले सार्वमंथन न्यूज चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः आपण तुमच्याशी बातचीत करण्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतावर जो पहलगाम या ठिकाणी हमला केलेला आहे आणि त्या हमल्यामध्ये अक्षरशः निष्ठुर आणि जबरदस्त असा हमला त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या हमल्यामध्ये आपले भारतीय 27 नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. तर आमच्या सार्वमंथन परिवाराच्या वतीनं व आपल्या परिवाराच्या वतीनं प्रथमतः आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतोय. तर आपण या ठिकाणी दी राहुरी सहकारी साखर कारखाना या संदर्भात या ठिकाणी आपण तुमच्याजवळ आलेलो आहोत. आपण राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील तनपुरे तथा चाचा या नावाने परिचित आहात. विशेष करून नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी राहुरीतली जी जत्रा आहे याचंही नेतृत्व आपल्या माध्यमातून अक्षरशः अचूकपणे त्या ठिकाणी मांडलं जातं आणि याचंही नेतृत्व आपण अनेक वर्षापासून करत असता. आणि याच अनुषंगाने आपल्या राहुरी तालुक्याची कामधेनू आहे आणि या राहुरी तालुक्याच्या कामधेनूमुळे अक्षरशः सभासद असतील, कामगार असतील, अनेक वर्षापासून ही कामधेनू बंद पडलेली आहे. परंतु ही कामधेनू बंद कशामुळे पडली, का पडली, यामागील अनेक कारणं आहेत. परंतु या कामधेनू बंद पडल्यामुळे अनेक सभासदांचे प्रपंच धुळीस मिळालेले आहे, अनेक कामगारांचे प्रपंच धुळीस मिळालेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी तर या कामधेनू संदर्भात संलग्न असणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्था अक्षरशः या कामधेनूमुळे बंद पडलेल्या आहे आणि या सभासदांचे मुलं असतील, अक्षरशः या कामगारांचे मुलं असतील, त्यांच्या शिक्षणापासून वंचित आहे आणि यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागतं. की खरंच न आपण आता येऊ घातलेल्या कारखाना निवडणुकी संदर्भात अनेक मंडळं गुडघ्याला बाशिंग बांधून कारखाना निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आणि याच माध्यमातून आपण दिलखुलासपणे या ठिकाणी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब पाटील तनपुरे तथा चाचा यांच्याशी दिलखुलास आपण या ठिकाणी गप्पा मारणार आहोत. तर चाचा, मला असं विचारायचंय तुम्हाला, राहुरी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डेले यांनी म्हटले की विकास मंडळाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असं सुतवास त्यांनी 1-2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे. तर आपलं मत काय आहे याच्यावर? राहुरीत डॉक्टर बाबूराव बापूजी सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्षापासून पद्मश्री विखे पाटील यांच्यानंतर कैलासवासी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांच्या माध्यमातून हा राहुरी कारखाना आनंदशेठ धावडे असो हा कारखाना उभा राहायला लावतो. कारण की राहुरी कारखाना म्हणल्यानंतर संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष हे राहुरी कारखान्याकडे राहत होतं आणि महाराष्ट्राचं लक्ष राहुरी कारखान्याकडे राहत होतं. कारण की कार्यक्षेत्रामध्ये 15 लाख टन ऊस असणारा कारखाना हा संपूर्ण गळीत जवळ किलोमीटर अंतरावरती गळीत होणारा कारखाना हा. कारण की कैलासवासी रामदास पाटील धुमाळ असो, कैलासवासी बी कडू पाटील असो, कैलासवासी काशीनाथ पाटील पवार असो, सर्जेराव पाटील गाडे असो, अण्णासाहेब पाटील कदम असो, ह्या कारखान्याच्या तालुक्यामध्ये हा कारखाना चालला पाहिजे. हा गुडघ्याला बाशिंग मानून तयार झालेला आहे. परंतु आपली भूमिका नेमकं शिवाजीराव कर्डेले यांनी जी भूमिका मांडली की मी विकास मंडळाला संघ घेऊन लढवणार आहे, तर आपली भूमिका काय? आपण त्यांच्याबरोबर जाणार किंवा नाही जाणार? नाही, विकास मंडळ म्हणून मी विकास मंडळामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत. अच्छा. भारतीय जनता पार्टीचे आहेत, अजितदादा गटाचे आहेत, शरद पवार गटाला मानणारे ते सुद्धा विकास मंडळामध्ये आहेत. अच्छा. शिवसेनेचे लोक विकास मंडळ म्हणून आहेत. सर्व पक्ष विकास मंडळ हे रामदास पाटील धुमाळांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजून तुमचा निर्णय झालेला नाहीये असं? नाही, निर्णय झाला तसा नाही. विकास मंडळाने इलेक्शन लढावं. अच्छा. माझी भूमिका अशी आहे, सर्व पक्षांना, सगळ्या मंडळांना मी विनंती करतो विकास मंडळाच्या वतीने, अच्छा, व इलेक्शन हे मंडळावरती लढण्यापेक्षा हा कारखाना चालू कसा होईल
ह्या माध्यमातून सगळ्यांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. नक्कीच मी ह्या पार्टीचा, मी त्या पार्टीचा, माझे संचालक निवडून येतील किंवा त्यांचे संचालक निवडून येतील, सत्ता माझ्या घरी. याच्यापेक्षा ही सत्तेमध्ये आपण सगळ्या जणांनी सहभागी होऊन हा कारखाना चालू झाला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. सर्वांनी हेवे देवे विसरून बाजूला ठेवले पाहिजे. बाजूला ठेवून हा कारखाना ऊर्जा अवस्थेत कसा आला पाहिजे ही माफक अपेक्षा आपली आहे. विकास मंडळ, जनसेवा मंडळ हे पूर्वीपासून या तालुक्यामध्ये राजकारण आलं. नक्की 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 भरपूर दोनच मंडळ होते, विकास मंडळ, जनसेवा मंडळ. नक्कीच एक वेळेस जनसेवा मंडळाचा विजय व्हायचा किंवा विकास मंडळाचा विजय व्हायचा. बरोबर. मी लहान कैलास असल्यापासून पाहतोय दोन मंडळ. रावसाहेब पाटील साबळे असो, सुभाष पाटील साहेब असो, चंद्रशेखर भाऊ असो, बरोबर. सत्तेमध्ये सहभागी होताना नानांनी सगळ्यांना घेऊन हे कारखाना चालवलेला आहे. आमचं असंच मत आहे. नुसतं मंडळाचे जे याच्यावर आम्ही इलेक्शन लढू, आमचं म्हणणं आहे विकास मंडळाने पुढाकार घेऊन आम्ही विकास मंडळाच्या अध्यक्ष नात्याने हा कारखाना कसा चालू करायचा याचं खरं माझ्या डोक्यामध्ये स्त्रिय पहिल्यापासून माझी गेल्या विधानसभेपासून माझ्या डोक्यात विषय होता. हा आपला कारखाना चालू झाला पाहिजे, रावरी कारखाना. नक्कीच. कोणाच्या संदर्भातून चालू होतो, आम्हाला सगळ्यांचीच मदत पाहिजे. बरोबर. विकास मंडळाची पाहिजे, जनसेवेची पाहिजे, शेतकरी मंडळाची पाहिजे, अमृत धुमाळांचं जे मंडळ त्याची मत सगळ्यांनी एकत्र उभं राहून हा कारखाना चालला पाहिजे. या भावनेतून या इलेक्शनच्या अर्ज भरल्यानंतर विकास मंडळावर इलेक्शन लढायचं का जनसेवा मंडळावरती लढायचं, शेतकरी पॅनलवरती लढायचं, याच्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन कसं लढलं एकत्र पाहिजे, येऊन आपण काय केलं, हा कारखाना चालू झाला पाहिजे, हा याचा खरा विचार यांनी केला पाहिजे. मला असं एक विचारायचं आहे त्याच्या तुम्हाला का विधानसभेला तुम्ही प्राजक्त दादांबरोबर होता, हो, परंतु विधानसभेला तुम्ही प्राजक्त दादांबरोबर त्यांच्या निवडणुकीत होता. आता ह्या कारखान्यासाठी आपली इच्छा आहे का पॅनल वगैरे काही करणार म्हणून? नाही, पॅनल करायची माझी इच्छा होती, आहेत असं वाटत होतं. पण सगळं जर विचार केला, आज जर 4-4 पॅनल जर या ठिकाणी उभा राहतात, म्हणजे कारखाना आपल्याला चालू करायचा आहे, कारखाना हा चालू झाला पाहिजे. मग ह्या भावनेतून माझी अशी इच्छा आहे, प्रत्येकाने पॅनल करण्याऐवजी प्रत्येकाने अर्ज भरून त्याच्या पद्धतीने घेतले पाहिजे आज. आणि एक सर्व तालुक्याची एक मिटिंग बोलवली पाहिजे. संपूर्ण कारखान्याचा परिसर हा जे उमेदवार अर्ज भरणार आहे, एक त्या लिंबाच्या झाडाखाली कुठेतरी मिटिंग घेतली पाहिजे. एक त्या रावरी कारखान्यावरती झाडं सुद्धा जळून गेलेली हे बाकी खरंय, तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. नारळाचं झाड सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही हे बाकी. आज त्या संस्थेमध्ये त्या बिल्डिंगचे दरवाजे काढून नेले, खरंय. आज त्या खिडक्या काढून नेल्या, दारं राहिलेली नाही कोणत्या. आज केवळ एवढं मोठं वैभव होतं, गेस्ट हाऊस असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, मध्यंतरी आम्ही कारखान्याचं आजमध्ये तुम्ही गेल्यानंतर जी कारखान्याची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः त्याची चोऱ्या माऱ्या खूप झालेल्या आहेत. आम्ही सारोमंथनच्या माध्यमातून ही व्यथा मांडायचा बी खूप प्रयत्न केला आणि मांडली. आता राहुरी पब्लिक स्कूल असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, खूप बिकट अवस्था आहे, खूप बिकट अवस्था. खिडक्या चोरी गेल्या, दरवाजे चोरी गेले, राहुरी ओसाड पडलेले. त्या माध्यमातून जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकलेले आहेत ते आज एकदम मोठ्या पोस्टवरती. नक्कीच. बरोबर. आज कोणी कलेक्टरच्या खालच्याच पोस्टला आहे. बरोबर. उदाहरण दिलं, आमचे योगेशजी म्हशे आज ते कलेक्टर आहेत. कोणाच्या माध्यमातून झाले? आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झाले. या गावामध्ये, या तालुक्यामध्ये, आज या तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेची अशी परिस्थिती आहे की ह्या रावरी तालुक्यातल्या मुलांना नगर, कोपरगाव, पुणा या ठिकाणी जावं लागतं. बरोबर. आज कैलासवासी रामदास पाटील धुमाळांनी त्या मानाने खूप मोठी शिक्षण संस्था उभा करण्याचे प्रयत्न केलेले या तालुक्यामध्ये. आणि असे या तालुक्यामध्ये कोणीतरी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी त्याला ताकद देऊ. राजकारणाचे मतभेद असतील आमच्या या तालुक्यामध्ये, आम्ही ते संपूर्ण बाजूला ठेवायला तयार आहे विकास मंडळ म्हणून. कारण हा कारखाना चालू झाला पाहिजे, ह्या हेतूने माझी या इलेक्शनमध्ये म्हणजे इच्छा राहणार आहे. नक्कीच. पूर्वीच्या काळामध्ये विकास मंडळ असेल किंवा जनसेवा मंडळ असेल, हे एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध होते. हो, बरोबर आहे. परंतु आता आपण बोलताना अपेक्षा व्यक्त केली का विकास मंडळ हे सर्वसमावेशक आहे, जनसेवा मंडळ काय असेल तो भाग नंतरचा. परंतु तुमची एक माफक अपेक्षा अशी आहे का सर्व आजी माझी जे संचालक असतील, कामगार असतील, जाणते मंडळ असतील, सर्वांनी एकत्र येऊन हा कारखाना कसा चालू होईल हा तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. बरोबर. आता जनसेवा मंडळ आणि विकास मंडळ हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. तर आपण त्याच्याबद्दल काय भूमिका सांगताल आता सध्या? मी तुम्हाला तेच सांगितलं, राजकारण म्हणून ह्या इलेक्शनला सर्वांनी जनसेवा मंडळ असो, विकास मंडळ असो,
कृती समिती असो, कारखाना बचाव, अच्छा अच्छा. हे सगळ्यांनी एक विचार करून हा कारखाना चालला पाहिजे. या माध्यमातूनच माझी भूमिका स्पष्ट आहे. नक्की इलेक्शन पुढील काळामध्ये इलेक्शन येणारच. नक्कीच नक्कीच. आमदारकी असो, खासदारकी असो, परत 5 वर्षांनी कारखान्याचे इलेक्शन होईनच ना. होईल होईल 100%. पण कारखाना जर चालूच नाही होणार असं होणार, ते इलेक्शन होणार आणि इलेक्शन घेण्यामध्ये काय अर्थच नाही. ह्या तालुक्यामध्ये लोकांची इच्छा आहे हा कारखाना चालूच आला पाहिजे. सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे खूप हाल होते. बरोबर. खूप म्हणजे माझ्या, मी सांगतो तुम्हाला उदाहरण देतो, आताच्या ह्या गळीत हंगामा झाला, खूप लोकांची वाईट परिस्थिती झाली ऊस तोडणीमध्ये. नक्कीच नक्कीच नक्कीच. माझे कारखाने आले त्यांनी फक्त तुमचा 10 एकर यांचं 20 एकर असं तोडले, पण सामान्य कुटुंबातले 2 एकरावाला असो, 3 एकरावाला असो, यांची खूप वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती होती ऊस तोडण्यासाठी. त्याच्यामुळे ऊस लावण्यासाठी सुद्धा शेतकरी हा तालुक्यामधला शेतकरी थोडं हे करायला लागला. ऊसाची जाण्याची गॅरंटी नसल्यामुळं मग आपला ऊस कोण नेईल. नक्की नक्की. या भावनेतून लोकांची सुद्धा इच्छा, जे 10 एकर करतो तो 2 एकर शेतकरी लागवड करायला आलेला आहे. मागील पंचवार्षिक मध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा असणारं नेतृत्व म्हणजे लोणीचं विखे घराणं असेल, आणि सुजय दादांवर विश्वास ठेवून आपल्या कारखान्याच्या संचालकांनी, कामगारांनी त्यांच्या ताब्यामध्ये हे कारखाना चालवायला दिला. पण तुम्हाला असं वाटतं का दादा त्यामध्ये फेल झाले कारखाना चालवण्यामध्ये? असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं, दादा कारखाना चालवण्यामध्ये असमर्थ राहिले का? असमर्थ नाही राहिले. त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. 2 सीझन चालले कारखान्याचे, आणि काही वेळेस ऊसाचं गळीत कमी असल्यामुळं 1 वर्ष कारखान्याचं सीझन बंद ठेवण्यात आलं होतं. गळीत कमी असल्यामुळं, म्हणजे गळीताला ऊस कमी होता तालुक्यामध्ये. बरोबर. त्यामुळं मग गळीत कारखाना हा दादा तनपुरे असतील, अरुण साहेब तनपुरे असतील, किंवा मग आपले विखे पाटील कर्डिले असतील, किंवा अमृत धुमाळ असतील, राजूभाऊ शेटे असतील, अशी 4 मंडळ, यावर आपली भूमिका काय असते? विकास मंडळाचा अध्यक्ष नात्याने आम्ही त्यांना 28 तारखेनंतर सर्वांना एक विनंती करणार आहे. त्यांना मी सर्वांना जाऊन भेटणार आहे. हा कारखान्याचं इलेक्शन न होता हे बिनविरोध कसं होईल या भावनेतून माझ्या याला खरं प्रयत्न भरपूर करणार आहे. आणि मीच नाही, या राहुरी तालुक्यातले सर्वांचीच इच्छा अशी प्राप्त होणार आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी इलेक्शनला सामोरं जाण्याऐवजी आपण याच्यात सगळ्यांनी एकत्र बसून याचा निर्णय केला पाहिजे, अशी आम्ही वैयक्तिक त्यांना सर्वांना विनंती करणार. आपण सर्वजण एकत्र बसून हा निर्णय झाला पाहिजे. हो, झाला पाहिजे आणि करावं त्यांनी. नक्कीच. आम्ही त्यांना विनंती करणार आहे. 28 नंतर त्यांना सगळ्यांची भेटी, सगळ्यांकडे जाऊन चर्चा करून हे कुठेतरी एखाद्या ठिकाणी सर्व जेवढे उमेदवारांनी अर्ज भरला नंतर आता सांगितलं, कारखान्याचा संपूर्ण परिसर फिरून एखाद्या झाडाखाली बसून सर्वांनी निर्णय घ्यावा. 28 तारखेनंतर आपण सर्वपक्षीय बैठक घेण्याचा मानस आहे आपला. सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. मला असं एक विचारायचं, महाराष्ट्रामध्ये आपली ही जी कामधेनू आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. ज्या वेळेस आपली ही कामधेनू आहे, तर या कामधेनूवरून आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरत होता. एक काळ असा बी होता असं म्हटलं जातं, जुने जाणकार मंडळी सांगतात. तर त्याबद्दल तर ही निवडणूक, आताची जी कारखान्याची निवडणूक आहे, बिनविरोध व्हावी का? आपली काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा तीच आहे ना, बिनविरोध व्हावा म्हणूनच अपेक्षा आहे माझी. आधी राहुरी कारखान्याचा दबदबा जो होता पूर्वीसारखा, हा दबदबा निर्माण करण्यासाठी तालुक्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, कामगारांच्या हितासाठी आज व्यापारपेठेंच्या संपूर्ण व्यापारपेठ बंद पडलेल्या आहेत दोन्ही. अच्छा. देवळाली नगरपालिका असो, राहुरी एवढं मोठं शहर आहे, त्या ठिकाणी सुद्धा व्यापारपेठ बंद. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे असो, आमदार शिवजीराव कर्डिले असो, जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे चेअरमन आहात, यासाठी सर्वांची त्या ठिकाणी मदत लागणार आहे. व्यूहरचना म्हणजे आज काय एवढं सोपं नाहीये. बरोबर. कारखान्याचे इलेक्शन कुणी जिंकल आणि मग मी तो कारखाना लगेच चालू करू शकतो. जिल्हा बँकेचे 150 कोटी रुपये देणं आहे पहिलं, बाकीचे कर्मचाऱ्यांचे देणं आहे, प्रॉव्हिडंट फंड देणं आहे, कर्मचाऱ्यांचे काही पैसे देणं आहे, पगार देणं आहे, काही बाकी कर्मचाऱ्यांचे काही शासकीय देणं आहे. ज्या माध्यमातून एवढं काही असं काही सोपं नाही लगेच. याच्यासाठी सर्वांनी एका विचाराने येऊन कारखान्याचं इलेक्शन कशा पद्धतीने बिनविरोध होईल या भावनेतून मग पुढे त्याला खरी चालना खरी मिळेल. मग
मग सगळ्यांचे जर त्याला सहभाग लागणार आहे ना, नक्कीच नक्कीच बरोबर. सगळ्यांचे सहभाग लागणार आहे. नक्कीच. आणि सगळ्यांनी विचाराने येऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण चालू करायचं व्यूहरचना, कशी याला आखायचं, याला सगळ्यांचीच मदत लागणार आहे. नक्कीच नक्कीच. संपूर्ण सभासदांची मदत लागणार आहे. शेअरची रक्कम आज 19,000 सभासद आहे. शेअरची रक्कम पूर्ण आहे तर त्याचा एक आधार त्या ठिकाणी यायला येतो. बरोबर बरोबर आणि सगळ्यांचं सहकार्य, कर्मचाऱ्यांचं सहकार्य लागणार आहे. बरोबर. त्याचा अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, आता सध्या चौरंगी लढतीचं वारं खूप वाहत आहे. आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सभासदांच्या चर्चेतून वाचतोय, कामगारांच्या चर्चेतून वाचतोय. आता ही रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता चौरंगी लढत होण्याची शक्यता दाट आहे. यामध्ये आपण विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डेले हे एकत्र लढत करण्याचा मानस ठेवत आहे. यानंतर आपल्या माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे असतील, तसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुणसाहेब तनपुरे असतील, हे निवडणूक लढवण्याच्या रिंगणात आहे. यानंतर आपले शेतकरी मंडळाचे राजूभाऊ शेटे असतील, त्याच्यानंतर कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ असतील. या मंडळीने एक सेपरेट आपले पॅनल केले, वेगवेगळे पॅनल केले. तर यावर आपली भूमिका काय असणार आहे? केला होता त्यावेळेस जर 5-6 लाख टन क्रशिंग झालं असतं तर कारखाना चांगल्या ऊर्जा अवस्थेमध्ये आला असता. आमच्या तालुक्याला एक सवय, सर्व शेतकऱ्यांना सभासदांना पुरी वाईट वाटून नाही घेतलं पाहिजे. कारण की माझा ऊस जर 8 साडे ऊस गेला तर त्याचा लगे खोडा गेला पाहिजे आणि त्याचा सुरू गेला पाहिजे. आणि मग लोक थांबत नाही. लोक का थांबत नाही? मग मला गहू करायचा, माझे कांदे करायचे. ह्या माध्यमातून सुद्धा गळीचा सुजय दादांच्या टायमाला गळीत कमी झाला. आणि जर कारखाना जरी यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून चालू झाला तरी सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आम्हाला त्याग करावा लागणार आहे. कारण की 8 साली ऊस गेल्यानंतर जेव्हा खोडा जाईल तेव्हा आपण राहुरी कारखान्याचं 5 लाख 6 लाख टन क्रशिंग जर नाही झालं गळीत, तरी बी मग नाही झालं तर तरी राहुरी कारखाना चालू करून सुद्धा परत पाट्या देण्याची शक्यता राहते. पण हे सुद्धा शेतकऱ्याला राहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी खूप त्याग करावा लागणार आहे आम्हाला. एखादं गव्हाचं पीक 1 वर्ष नाही निघलं तरी चालेल, पण खोडा जाऊन माझा गहू झाला पाहिजे न पाहता गळीत कसं वाढ झालं पाहिजे हे बगितलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांनी सुजय दादांनी प्रयत्न केले, नक्की केले नाही असं नाही, त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण गळीतामुळं काही कारणामुळं नक्कीच. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे दादांनी खूप प्रयत्न केले परंतु गळितामुळे अथवा किंवा असून काही कारण असतील त्यामुळे कारखाना चालव्यास ते असमर्थ ठरले असं तुमचं म्हणणं आहे. समर्थ म्हणता येणार नाही. ठीक आहे, असं हरकत नाही. त्यांनी प्रयत्न केले. आपण जर निवडणुकीच्या रिंगणात आलात सध्या, आता ठीक आहे, आता फॉर्म भरणं चालू आहे वगैरे, आपली व्यूहरचना जर अशी राहिली, आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तर एक कारखाना लढवण्यासाठी आपली व्यूहरचना कसं राहील? आता जो एवढा मोठा कर्जाचा डोंगर आहे कारखान्यावर, तर तो कशा पद्धतीने आपली व्यूहरचना राहील आपण जर निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तर? कारखाना हा चालू होण्यासाठी केंद्र सरकारची मदत लागणार आहे, राज्य सरकारची मदत लागणार आहे. त्यातून या तालुक्यामध्ये जे चक्रबिंगची पैसे म्हणजे उलाढाल होती, कामगार असो शेतकरी असो सगळ्या गोष्टींना खूप मोठं असं हे. आणि राहुरी कारखाना हा चालू करण्यासाठीच खरं आम्ही प्रयत्न करू राहिलो, चालू व्हावा म्हणूनच. इलेक्शन होण्यामध्ये जनसेवा मंडळाची का विकास मंडळाची का शेतकरी मंडळ असो का कृती बाजार समिती असो, याच्यापेक्षा आमच्या डोक्यात एकच हेतू आहे, कारखाना हा चालू करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, बिनविरोध करावा अशी आमची सगळ्यांची, माझी वैयक्तिक या तालुक्याच्या सर्व सभासदांची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. पुन्हा सर्वजण एकत्र येऊ. आता ज्या टायमाला इलेक्शन कारखान्याचं असायचं, तुम्ही पत्रकार मंडळी आहात, ज्या टायमाला एखाद्या पक्षांनी जर एखाद्या मंडळाने जनसेवा मंडळ विकास मंडळ असायचं पूर्वी, मेळावा जर बोलावला तर अनिल त्या टायमाला कमीत कमी 2-2, 2,500 हजार लोक असायचे. बापू साहेबांनी जर जनसेवा मंडळाचा मेळावा बोलावला तर एवढे लोक यायचे कार्यकर्ते. विकास मंडळाचे अध्यक्ष रामदास पाटील धुमाळांनी जर मेळावा बोलावला तर मंगल कार्यालय पुरत नव्हते. बरोबर. आजची परिस्थिती काय आहे, मग लोकांची इच्छा काय आहे हे सुद्धा आज सगळं जे नेतेगण आहे राहुरी तालुक्यातले यांनी खरी समजून घेतली पाहिजे. म्हणजे सामान्य कुटुंबातले जे शेतकरी वर्ग आहे यांची सर्वांची इच्छा एकच आहे, हा कारखाना चालू झाला पाहिजे. बरोबर. इलेक्शनपेक्षा इलेक्शन कसं सगळ्यांनी येऊन टाळता येईल याचे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुमचा उद्देश खूप छान आहे, कारण सर्व हेवे दावे विसरून सर्वांनी एकत्र येणं
आणि एकत्र येऊन हा कारखाना प्रथमतः कसा चालू व्हावा, म्हणजे तो राजकारण हे चालूच राहणार आहे, हो, चालूच ते राहणार येणार आहे, आहे. ते जाणार आहे, ते तर होणारच राहणार आहे. उदाहरण घेतलं परंतु- पाहिजे ना. नक्कीच नक्कीच तुम्हाला काय बरोबर. सांगितलं, संगमनेरचं आणि लोणीचं या नक्कीच, तालुक्याने नक्कीच. उदाहरण घेतलं पाहिजे. 100% नक्कीच. संगमनेरचा कारखाना आपण पाहतोय, प्रवरनगरचा कारखाना आपण पाहतोय. दोन्ही नेत्यांनी बरोबर बरोबर. इलेक्शन बिनविरोध करून घेतलेलं आहे, दोन्ही नेत्यांनी. मग या रावरी तालुक्यातल्या नेत्यांनी का होऊ नये? का होऊ नये का आपल्या होऊ नये? लोकांची बरोबर. इच्छा आहे. नक्कीच नक्की. या हेवेद्यामुळे आज इतके दिवस झाला आपला कारखाना बंद आहे. बंद आहे. नक्कीच आणि नक्कीच. चालू कारखान्याचे इलेक्शन बिनविरोध, बंद कारखान्याचे इलेक्शन घेणं आणि करणं मान्य होणार नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगणार. नक्कीच नक्कीच. आता आम्ही त्याच्या वर्तमानपत्रात वाचलेलं आहे का कर्डिले पाटलांनी हे निवडणूक हातात घेऊन अक्षरशः दंडच थोपटलेले आहे व त्यांनी ती निवडणूक हातातच घेतलेली आहे कारखान्याची. आणि या निवडणुकीत कारखाना विखे पाटलांनी बंद पाडून जमिनी विकल्या असा आरोप केला जाऊ शकतो का? आता जे मंडळ आहे, बचाव कृती समिती असेल, राजूभाऊ शेटे असतील, प्राजक्तदादा तनपुरे असतील, अरुण साहेब तनपुरे असतील, किंवा तुमचा जर भविष्यात पॅनल जरी उभा राहिला तर तुम्ही असा आरोप करू शकता का विखे पाटलांनी जमिनी विकल्या? आणि आता कर्डिले साहेबांनी दंड ठोपटले का काय म्हणजे केलं, त्यांची सुद्धा इच्छा आहे ना. बरोबर रावरी बरोबर. इच्छा आहे. कारखाना हा चालू झाला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्यांचे सुद्धा प्रयत्न होते, बरोबर ते करते. अजून बी लोकांची एक इच्छा आहे त्यांच्यापाशी. नक्कीच. मग तुम्ही प्रयत्न करा, आम्हाला सहकार्य करा, या तालुक्याला बरोबर. सहकार्य करा. वेळोवेळी त्यांनी बी प्रयत्न केलेले आहे. विखे पाटलांनी बंद पाडून असा कारखान्याचं सीझनच कमी झालं आणि जिल्हा बँकेने कारवाई करत राहिल्यामुळे त्या कारखान्याचं प्रत्येक गोष्टीला अडचणी येत राहिल्या. नक्कीच नक्कीच. म्हणून सुजयदादांना पुढचे कारखान्याचं हे करता नाही आलं, पण त्यांनी प्रयत्न भरपूर केले होते. बरोबर. आणि कर्डिले साहेबांनी तुम्ही म्हणतात मला दंड ठोपले, माझी असं विनंती त्यांना सुद्धा, मग हा कारखाना बिनविरोध कसा होईल ते सुद्धा याच्यामध्ये प्रयत्नशील राहणार आहे. अच्छा. इलेक्शन होऊ नये म्हणून विखे पाटील सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. आम्हाला मदतच घ्यायची ना सगळ्यांची. बरोबर. त्यांची सुद्धा मदत लागणार आहे ना. नक्कीच नक्कीच. बिनविरोध होण्याला मदत लागणार आहे, बरोबर. कारखाना चालू करायला बी मदत लागणार 100% आहे. पालकमंत्री नात्याने बरोबर आज केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, ते पालकमंत्री आहेत. बरोबर. शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार आहेत, प्राजक्तदादा माझे मंत्री असले तरी बी आज त्यांची सुद्धा आम्हाला कारखाना चालू करण्यासाठी मदत लागेल. आम्ही जे म्हणतो बिनविरोध करायचं, आम्ही सर्वजण एकत्र येऊन या कारखान्याला चालू करण्यासाठी मदत करायला सहभागी सगळ्याला करावं लागणार आहे. आता कसं आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फरी झाडल्या जातीलच. निवडणूक इथं लागलेलीच आहे, अर्ज भरायचं. तुम्ही जो प्रश्न सांगितला ना तुम्ही त्यांच्यावर आरोप करणार आहे का? आरोप करणार आहे का? बरोबर. माझं मत आहे आरोप करण्यापेक्षा इलेक्शन लावायचंच नाही, इलेक्शन लागलेलं आहे. अच्छा. इलेक्शन बिनविरोध कसं होईल याचे आम्ही जास्त प्रयत्न करणार आहे. आणि जर नाहीच या गोष्टी घडल्यास तर मग ज्याच्या पद्धतीने तो आरोप प्रत्यारोप करू शकतो. बरोबर. त्याच्या पद्धतीने ज्याचे विचार ज्याचे मांडायचे असतात बरोबर. तो विचार मांडणारच आहे त्या ठिकाणी. बरोबर. 100%. जर 2 पॅनल झाले 3 पॅनल झाले त्यांच्या पद्धतीने त्याचे विचार मांडणार आहे. बरोबर. त्या टायमाला आमचे विचार आम्ही त्या टायमाला मांडतो. नक्कीच आज बोलण्यापेक्षा त्या दिवशी आम्ही आमचे विचार मांडतो. प्रत्येक मंडळ आपली बाजू सांगण्याचा जरूर प्रयत्न विकास करणार. मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी माझ्या पद्धतीने प्रत्येक व्यासपीठावर माझे विचार मांडले. नक्कीच आपण या ठिकाणी सारुमंथन या माध्यमातून रावसाहेब तथा चाचा तनपुरे या ठिकाणी यांची खुला संवाद या ठिकाणी साधलेला आहे. आणि अक्षरशः राहुरी तालुक्याची कामधेनू जिचा महाराष्ट्रात दबदबा आहे, अशा कामधेनूबद्दल खरंच चाचांनी खूप व्यथा मांडलेली आहे. तर सर्व आजी माजी संचालक असतील, आजी माजी पक्ष असतील, सर्वांनी एकत्र येऊन हा कारखाना कसा ऊर्जित अवस्थेत आला पाहिजे, हा कारखाना कशा पद्धतीने चालला पाहिजे, ही यांनी माफक अपेक्षा या ठिकाणी चाचांनी नक्कीच मांडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट एक नक्कीच सांगितलेली आहे का इलेक्शन न होता, राजकारण न होता हा कारखाना कशा पद्धतीने बिनविरोध चालला पाहिजे यावर त्यांनी सुंदर या ठिकाणी आपल्याला भाष्य केलेलं आहे. आणि नक्कीच आपण या ठिकाणी आशा करू तर हा कारखाना, ही जी रणधुमाळी चालू आहे ही कुठेतरी थांबावं आणि ही आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊन या कारखान्याला सोन्याचे दिवस नक्कीच यावे. आणि सभासद असतील, शेतकरी असतील व यांच्या संलग्न ज्या शिक्षण संस्था असतील किंवा याच्या सर्व बाजारपेठा ज्या संलग्न असतील, यांना पुन्हा परत सोन्याचे दिवस नक्कीच यावे यासाठी आपला सर्वांचाच या ठिकाणी प्रयत्न राहील. धन्यवाद चाचा. आपण सारुमंथन न्यूज
याच ठिकाणी आम्हाला भेट दिली याबद्दल सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.